बघा, मी काल देवदर्शनाला गेले होते, माझा नवस होता आणि आम्हाला कालच्या मीटिंगचं परवा रात्री उशिरा मेसेज आला होता, त्याच्यामुळे मला कल्पना नव्हती. तोपर्यंत मी देवदर्शनाला निघून गेले होते. पण ज्यावेळेस मला ही बातमी कळाली, आम्ही मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कामध्ये होतो, त्यांना सांगितलं असं असं आहे, आम्ही येतो. पण जेव्हा मीडियामध्ये ही बातमी अशा पद्धतीने जेव्हा फ्लो झाली, तेव्हा आम्हाला वरून आदेश आले की तुम्ही तुमचे मोबाईल स्विच ऑफ करा, तुम्हाला ट्रेस केलं जाईल, तुम्ही जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही कुणाशी काहीही बोलू नका. म्हणून मी त्यांचा आदेश. कोणत्या देवाच्या पाया पडायला गेले होते तुम्ही? तुळजापूर. पक्षाच्या आदेशावर तुम्ही फोन बंद केला होता? हो हो हो, कारण की बघा कसं असतं, तुम्हाला माहिती, विरोधक पण आमच्या मागे असतात. आम्ही कुठे गेलोय, काय गेलोय, आमच्या सुरक्षितेसाठी हा निर्णय घेतला गेला होता. ह्याच्या मागे काहीही प्लीज तुम्ही कृपा करून गैरसमज पसरू नका. आणि तुमच्यापर्यंत ही बातमी आली पण होती न्यूज मध्ये की आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत, पण आम्हाला तुम्ही सर्व एवढे प्रश्न विचारणार, आधीच तुम्हाला आम्ही काय कमेंट करणार ना, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही पक्षाजवळ येत नाही, आमच्या घरात येत नाही. मग रात्री आम्ही नार्वेकरांच्या घरी गेलो, तिथेच राहिलो. मग आम्हाला अजूनही मोबाईल ऑन करायची परमिशन भेटलेली नाहीये. आता माझी कोकण भवनामध्ये सही झाली आहे, आता मी संपर्कात आहे. तुमचं घर सोडून थेट नार्वेकरांच्या घरी जाण्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. ठीक आहे ना, उंचावल्या गेली तरी नार्वेकर माझ्याच पक्षातले आहेत, तर माझ्या सुरक्षिततेसाठी केलंय त्यांनी हे. तुम्ही बघा ना, जर न्यूज मध्ये माझं नाव सगळीकडे झळकतंय, तर माझी सेफ्टी इम्पॉर्टंट नाही आहे का माझ्या पक्षाला? मग ते तेच पाऊल उचलणार ना. स्थानिक आमदाराने तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? बिलकुल नाही, हे सगळे अफवा आहेत. बघा, आपण जिंकून आलोय तर विरोधकांना काहीतरी संधी हवीच असते आपलं नाव बदनाम करायला. बस एवढं सिंपल लॉजिक आहे. 65 नगरसेवक आहेत तुमच्या पक्षाचे, मात्र उर्वरित 64 नगरसेवकांच्या बाबतीमध्ये एवढी खबरदारी घ्यावी लागली नाही पक्षाला. तुमच्या बाबतीत ती खबरदारी जास्त घ्यावी लागली असं वाटतं? मला नाही असं वाटत. बघा, सगळेच इम्पॉर्टंट असतात पक्षाला, मी एकटीच नाही. आणि ठीक आहे, मी मागे राहिली होती. 2 दिवसापूर्वी जर मेसेज आला असता तर मीही बाहेर नसती गेली. अचानक मेसेज आला गेला, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला, जो पक्षाने समजून घेतला. त्यांना आमच्यावरती विश्वास आहे, मग आम्हाला बाकी कोणाला. पण मधल्या काळात तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून संपर्क झाला होता का, किंवा तशाच काही म्हणजे एवढी खबरदारी घ्यावी लागते तर तशाच काही दबाव घ्यावी लागते? आणि ह्याच कारणासाठी माझा फोन स्विच ऑफ करण्याचे मला आदेश होते. खरं तर तुम्ही खूप शेवटच्या क्षणी तुम्ही या शिवसेनेमध्ये दाखल झाल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणाहून निवडणूक लढवून, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. कारण ह्याच्या मागे माझा इतिहासच आहे. मी 3 वर्ष शिंदे सेनेतूनच काम केलेलं आहे, पण युतीच्या सरकारामुळे सीट बीजेपीला रिझर्व्ह झाली आणि मी सुद्धा 9 महिने मेहनत घेतली होती. आणि उद्धव साहेब ठाकरेंनी माझी मेहनत ओळखली, त्यांनी जाणलं की हे विनिंग सीट आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला संपर्क केला आणि अगदी शेवटच्या 1 दिवस आधी मला तिकीट मिळालं. फॉर्म भरायची जी लास्ट डेट होती त्याच्या 1 दिवस शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच जाणार नाहीये. बघा, एक गोष्ट सांगते, मी काल जरी नाही आले तरी आपल्याकडे 1 महिना अवकाश असतो इथे येऊन प्रोसिजर पूर्ण करायला. हे तर बरोबर आहे की नाही? मग मी अजून लेट येऊ शकत होते ना, महापौर बसायला सुद्धा वेळ आहे. मी लगेच का आली तातडीने? कारण की हे गैरसमज नको. आणि मला असं वाटतं की माझ्या पक्षाला ह्याच्यासाठी माझ्याबद्दल कोणाला एक्सप्लेनेशन द्यायला नको. समजलं? नरेश मस्के बोलताय की तुम्ही निवडणुकीच्या आधी संपर्कात होते. कुणाच्या? नरेश मस्के नाही 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 ते खाली दावा केला की आमच्या नाही. ते बघा, जेव्हा आम्ही त्यांच्या आधी पक्षात होतो तर आपल्या पक्षवाल्यांशी ओळख, बस तेवढंच. आता आम्ही जेव्हापासून ठाकरे गटामध्ये आलो आहोत, आम्ही कुणाच्या संपर्कामध्ये करण्याचा प्रयत्न झाला का? आम्हाला मोबाईल स्विच ऑफ करून टाकायला लावला तर आमच्याशी कोण संपर्क करू शकणार? कारण की अशी माहिती मिळत होती की तुम्हाला स्थानिक आमदाराने येऊन तुमच्या घरी भेट ते बघा, माहिती काय तुम्हाला भेटली मला माहिती नाही, पण मी प्रत्यक्षात तुम्हाला बोलते आहे. मी माझं प्रत्यक्षात सांगते आहे. तुमच्या विकासाच्या मुद्द्यासाठी जर जायची वेळ आली तर प्रभागासाठी किंवा विकासाच्या मुद्द्यावर जायला आवडेल? मला हे बघा, मला असं वाटतं माझा पक्ष ज्यांनी मला उभं केलं आहे, ज्यांच्यामुळे मला सक्सेस भेटलाय, ते खंबीर आहे.